कुंभ राशीच्या जातकांनो नमस्कार. आजची रात्र फक्त एक सामान्य रात्र नाही. आज मध्यरात्री 1 वाजता ब्रह्मांडाच्या एका अशा अज्ञात कोपऱ्यातून एक भयंकर वादळ उठणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही तुमच्या स्वप्नातही केली नसेल. हे वादळ फक्त ग्रह नक्षत्राची स्थिती बदलणार नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे. कदाचित हे ऐकून तुमच्या काळजात धडधड निर्माण झाली असेल, पण घाबरू नका. हे वादळ कोणत्याही माणसाला हानी पोहोचवण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुने हिशोब चुकता करण्यासाठी येत आहे. आज रात्री 1 वाजता असा कोणता चमत्कार घडणार आहे, शनिदेव नक्की कोणती चाल बदलणार आहे आणि पुढील 48 तासात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या 5 भयंकर घटना कोणत्या, हे सर्व आज आपण पाहणार आहोत या विशेष व्हिडिओमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमवाल. त्यासाठी कुंभ राशीच्या मंडळींनो, एकही सेकंद व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. कुंभ राशीच्या जातकांनो, जरा घड्याळाकडे बघा आणि मागच्या काही वर्षाच्या आयुष्याचा विचार करा. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय काय नाही सहन केलं, किती रात्री अश्रू गळलं आणि किती वेळा रात्रीच्या अंधारात जेव्हा संपूर्ण जग झोपलं असतं तेव्हा तुम्ही उशीत तोंड लपवून रडलत आहात. तुम्ही त्याच्यावर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवला. ज्यांना स्वतःचं मानलं त्यांनीच तुमच्या पाठीमागे खूप मोठा डाव रचला. जेव्हा लोकांना तुमची गरज होती तेव्हा तुम्ही स्वतः सतर्क राहून पणाला लावून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. पण जेव्हा कुणाला आधाराची गरज होती तेव्हा तुम्हाला या जगात अगदी एकटं सोडण्यात आलं. ज्यासाठी तुम्ही तुमचं सुख, तुमची झोप, तुमचा पैसा खर्च केला, त्यांनीच तुमच्या पायाखालची जमीन काढून घेतली. लोकांचे टोमणे, नातेवाईकाचे अपमान आणि ओळखीच्या लोकांची फसवणूक, या सर्वांनी तुमचं काळीज छित्र करून टाकलं होतं. तुमचे प्रामाणिक प्रयत्न असूनही कामाच्या ठिकाणी तुम्हाला योग्य ते श्रेय मिळालं नाही. तुमचे हक्काचे पैसे अडकले, व्यापारात नुकसान झालं आणि कर्जाचा डोंगर वाढत गेला. कित्येकदा असं वाटलं की त्यांना आता सगळं संपलं आहे, आता कुठलाच मार्ग उरलेला नाही. पण कुंभ राशीच्या जातकांनो, हे जन्मच सहनशील असतात. तुम्ही शांत राहिला तर तुम्ही कोणाचंही वाईट चितलं नाही. दुःखाचा प्रयत्न घोट तुम्ही गप्पपणे प्राशन केला. पण मंडळी, या विश्वासात एक असा नियम आहे जो कधी चुकत नाही, तो म्हणजे कर्माचा नियम. तुम्ही विचार केला असेल की तुमच्यावर अन्याय करणारे आज मजेत आहे. त्यांनी तुम्हाला रडवलं आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि मात्र आनंदात जगत आहे. तर थांबा, जरा श्वास घ्या, कारण आता कर्माचे महाचक्र फिरण्यास सुरुवात झाली आहे. आज मध्यरात्री 1 वाजता ब्रह्मांडाच्या अज्ञात कोपऱ्यातून हे वादळ उठणार आहे. ते वादळ तुमच्या सहनशीलतेच्या चक्रवेदाला बदलण्यासाठी येत आहे. ब्रह्मांडातील न्यायाचे देवता, तुमचे राशी स्वामी शनिदेव, हे सगळं शांतपणे पाहत होते. त्यांच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब त्याच्याकडे नोंदवला गेला आहे. तुमच्या 9 ग्रहाची स्थिती, तुमचे कुलदेवताचे, तुमचे पितर, तुमचे स्वतःचे कर्म, हे सर्व आज या गोष्टीत साक्षात देत आहे. आता जुने हिशोब पूर्णपणे चूक करण्याची वेळ आली आहे. आज रात्री ठीक 1 वाजता उठणाऱ्या वादळाच्या ज्वालापासून तो कोणताही माणूस वाचू शकणार नाही. ज्याने तुमच्यावर अन्याय केला आहे, त्यांनी तुम्हाला फसवलं आहे, ज्यांनी तुमचा वापर करून फेकून दिले आहे, आता त्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावे लागतील. मंडळी, हा काळ घाबरवण्याचा नाही तर गर्वाने मान उंचा करण्याचा आहे. आज रात्री ठीक 1 वाजल्यापासून शनिदेवाची तीव्र नजर तुमच्यावरून हटणार नाही आणि त्या लोकांवर पडणार आहे ज्यांनी तुमचं आयुष्य नरक बनवलं होतं. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य, फसवणुकाचे काळे ढग आता आपोआप पगावर जाणार आहे. ज्या काळात तुमची वर्षानुवर्षी वाट पाहत होता, ते न्यायाचा काळ आता अवघ्या तासावर येऊन टेपला आहे. पण थांबा, आज रात्री 1 वाजता नक्की काय घडणार आहे? शनिदेव आपली चाल बदलून तुमचे नशिबाचे कोणते 5 मोठे दरवाजे उघडणार आहेत, आता हे आपण पुढील भागात अगदी सविस्तर पाहणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांनो, आता नीट लक्ष देऊन ऐका. आज मध्यरात्री 1 वाजता घड्याळात पहिला ठोका पाहताच तुमच्या आयुष्यातील पहिला भयंकर बदल सुरू होणार आहे. अचानक धन लाभ आणि आर्थिक मुक्ती.
वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले पैसे जे तुम्ही पूर्णपणे विसरून गेला होतात ते परत येण्याचे मार्ग मोकळे होतील. जर तुम्ही कर्जाच्या महाज्वालात अडकला असाल तर आज रात्री 1 नंतर शनिदेवाची अशी कृपा होईल, तुम्हाला उत्पन्नाचे नवीन आणि अनपेक्षित स्रोत मिळतील. व्यवसाय असो किंवा नोकरी, जिथे जिथे तुमचे पैशाचे व्यवहार थांबले होते तिथे अचानक पैशाचा पाऊस सुरू होता. ही कोणतीही अंधश्रद्धा नाही किंवा शनिदेवाचा तुमच्या कर्माचे दिलेले फळ आहे. आता येतो दुसरा सर्वात भयंकर बदल आणि तुमच्या अवतीभोवती असे अनेक गौमुखी व्याघ्र फिरत आहे जे तुमच्या समोर तुमचे नाटक करतात पण पाठीमागे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचे कट कारस्थान रचत आहे. आज रात्री ठीक 1 वाजता उंबरठ्यावर ब्रह्मांडाच्या वादळात या गुप्त शत्रूचे मुखवटे गळून पडतील. जे लोक तुमच्या विरोधात कारस्थान करत होते ते स्वतः रचलेल्या जाळात अडकतील. राजकारण असो किंवा नातेवाईकामधील जळकूट, लोक शनिदेवाची क्रूर नजर थेट तुमच्यावर पडेल. पुढील 48 तासात हे शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील किंवा तुमच्या आयुष्यातून कायमचे गायब होतील. तिसरा मोठा बदल घडणार आहे तुमच्या आरोग्याच्या बाबतीत. हे अनेक महिने किंवा वर्ष तुम्ही ज्या मानसिक तणावाखाली जगत आहात, रोज रात्री येणारी अस्तव्यस्तता, कारण नसताना वाटणारी भीती आणि शारीरिक आजार, हे सर्व आज रात्री 1 वाजता संपणार आहे. तुमच्या डोक्यावर असलेली नकारात्मक ऊर्जेचा काळ, सावलीचा प्रभाव नष्ट होईल. तुमच्या शारीरिक एक नवीन सकारात्मक ऊर्जा संचार करेल. तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला एक नवीन जगण्याची उमेद मिळेल. चौथा चमत्कार म्हणजेच तुमच्या भाग्याचा महाउदय. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, प्रमोशनची वाट पाहत असाल किंवा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज रात्री 1 वाजेनंतर वेळेचे चक्र तुमच्या बाजूने फिरेल. नोकरीमध्ये मोठे पद, पगार वाढ होण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुमचा मान सन्मान, प्रतिष्ठा, प्रभाव झपाट्याने वाढेल. ज्या लोकांनी तुम्हाला काही कामाचे नाही म्हणून हिणवले होते तेच लोक आज तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसतील. आणि 5वा सर्वात मोठा बदल म्हणजे तुमच्या घरातील दुःखाचे वातावरण कायमचे संपणार आहे. घरातील वाद विवाद, पती पत्नीमधील अनबक आणि आर्थिक चणचण यामुळे घरात जे अशांतीचे सावट होते ती आज रात्री 1 वाजता वादळातून वाहून जाईल. तुमच्या घरावर माता लक्ष्मी आणि दुर्गा मातेचा कायमचा आशीर्वाद राहील. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीचे वारे वाहू लागतील. पण मंडळी, या 5 चमत्काराचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळण्यासाठी आणि शनिदेवाचा हा शुभ प्रभाव तुमच्या आयुष्यात खेचून आणण्यासाठी आज रात्री 1 वाजेपूर्वी तुम्हाला एक अत्यंत शक्तिशाली महाउपाय करावा लागेल. तो उपाय कोणता आहे आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. कुंभ राशीच्या जातकांनो, आज रात्री 1 वाजता उभे राहणारे ब्रह्म देखील अज्ञान वादळ जेवढे शक्तिशाली आहे तितकेच ते संवेदनशील देखील आहे. जेव्हा जेव्हा ब्रह्मांड एवढी मोठी शक्ती सक्रिय होते तेव्हा तिच्या शुभ ऊर्जेचा पॉझिटिव्ह पुरेपूर लाभ घेण्यासाठी आपल्या स्वतःभोवती एक संरक्षण कवच तयार करावे लागते. जर तुम्ही हा उपाय केला नाही तर वाहून जाणाऱ्या या ऊर्जेचा प्रभाव तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणूनच आज रात्री 1 वाजल्यापूर्वी खालील 3 अतिशय सोपे पण अचूक महाउपाय प्रत्येकाने आवर्जून करायचे आहेत. पहिला महाउपाय, आज रात्री 1 वाजल्यापूर्वी किंवा मध्यरात्री सुमारे 1च्या दरम्यान शांत जागेवर बसा. हात पाय स्वच्छ धुवून पूर्ण किंवा उत्तर दिशेने तोंड करा. डोळे मिटून मनात शनिदेवाचे ध्यान करा आणि ओम शनिचाराय नमः या मंत्राचा 108 वेळा पूर्ण श्रद्धेने जप करा. हा मंत्र केवळ एकही शब्द नाही तर शनिदेवाला तुमच्या आयुष्यात निमंत्रित करणारी एक अत्यंत शक्तिशाली लहरी आहे. या जपाने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक आणि वाईट दृष्टी एका क्षणात भस्म होईल. दुसरा महाउपाय, संध्याकाळी किंवा रात्री 1 वाजण्याच्या आधी तुमच्या घरात मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आतल्या बाजूस मोहरीच्या तेलाचा 1 दिवा लावा. जर दिवा लावणे शक्य नसेल तर घरच्या पूर्व कोपऱ्यात थोडेसे मोहरीचे तेल किंवा काळे तीळ ठेवा आणि तुमच्या कुलदेवतेचे आणि पितरांचे स्मरण करा. शनिदेव आपल्या तुमची कुलदेवते तुमचे घरचे सर्व वाईट शक्तीपासून संरक्षण करतील आणि घरातील समृद्धीचे दरवाजे उघडतील. तिसरा महाउपाय, जलकुंभ प्रयोग. तिसरा कुंभ राशीचा उपाय, आज रात्री झोपण्यापूर्वी एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या तांब्याच्या स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यात एक तुळशीचे पान, थोडेसे अक्षत टाका. हे तांबा आज रात्री तुमच्या घरात पूर्व दिशेला किंवा तुमच्या उशीशी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते पाणी एखाद्या झाडाला वता किंवा तुळशीला अर्पण करा.
हे जलप्रयोगाचा तोडगा तुमच्या शरीरातील आणि घरातील सर्व आजारपण, ताणतणाव आणि नशिबातील अडथळे स्वतःमध्ये शोषून घेतील. मंडळी, हे 3 उपाय अतिशय साधे आहेत, पण त्याचा प्रभाव अफाट आहे. आता आपण वळूया या सत्राच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर. कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, आता आपण या ऐतिहासिक सत्राच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आज रात्री ठीक 1 वाजता जे अज्ञान वादळ येत आहे ते तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखांनी राख करून एका सुवर्णयुगाची पायभरणी करणार आहे. आतापर्यंत तुम्ही जे सोसलं ते तुमच्या परीक्षेचा काळ होता, पण निसर्गाचा एक कर्माचा असा नियम आहे की सर्वात जास्त काळोख हा पहाटेच्या आधीच असतो. तुम्ही आजवर हिंमत हरवली नाही, तुम्ही सत्याची साथ सोडली नाही. याच तुमच्या चांगुलपणाचे फळ देण्याची वेळ आता प्रत्यक्षात शनिदेव आणि तुमच्या कुलदेवतेने आखली आहे. येणारे पुढील 48 तास तुमचे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज रात्री ठीक 1 वाजल्यानंतर तुमच्या आयुष्यात 3 छोटे पण अत्यंत स्पष्ट संकेत दिसणार आहेत. पहिला संकेत, तुम्हाला अचानक मन शांती लाभेल आणि डोक्यावरील भीतीचा किंवा ताणाचा भार इतका झाल्यासारखा वाटेल. दुसरा संकेत, तुमच्या ओळखी किंवा अनपेक्षित माणसाकडून एक अत्यंत आनंदाची किंवा फायद्याची बातमी कानावर पडेल. तिसरा संकेत, तुमच्या कार्यावर येणारे अचानक अडथळे आपोआप दूर होताना दिसतील. हे संकेत दिसतात समजून जा की शनिदेवाची आणि माता महालक्ष्मीची थेट कृपा तुमच्यावर झालेली आहे. मंडळी, ब्रह्मांडीय ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे भक्ती आणि कृतज्ञता. जर तुम्हाला आज रात्री ठीक 1 वाजल्यानंतर तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडायचे असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने, विश्वासाने टाईप करा, जय माता महालक्ष्मी, जय दुर्गा माता, ओम शनिचाराय नमः. तुमचा हा शब्द तुमच्या भक्तीची साक्ष ब्रह्मांडाला देईल. जो साक्षात ही कमेंट पूर्ण निष्ठेने करेल त्याच्या घरातील दारिद्र्य, दुःख एका क्षणात त्या येत्या 48 तासात खूप मोठी खुशखबर नक्की मिळेल. माता लक्ष्मी, दुर्गा माता, शनिदेव तुमच्या परिवाराला, तुमच्या मुलाबाळांना आणि तुमच्या घरावर आपल्या अखंड आशीर्वादाने ठेवो. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवो, तुम्हाला उत्तम आरोग्य, उदंड संपत्ती, सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही कठीण काळात असेच किरण आणि योग्य मार्गदर्शन मिळतील. व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलमध्ये नवनवीन राशी भविष्याचे न्यू अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर बेल आयकॉन प्रेस करून नक्की सबस्क्राईब बटन दाबा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना बाय.